रात्रीपासून नाना आपल्या मळ्यात उसात दडी मारून बसला होता. एकदा चंद्राकडे जावं आणि आपण तुझ्या वडिलाचा खून केला नाही हे सांगून तिचा गैरसमज दूर करावा, असा त्याचा विचार होता. आता ती मळ्यात आल्याचं समजताच तो उठला आणि गपकन चंद्राच्या मळ्यात शिरला. त्याला समोर पाहताच चंद्रा विस्मयानं पाहतच राहिली. तिच्या गालावर हसू फुललं. अगं बाई, इकडं कुठं? ती उद्गारली. चंद्रा, तुझ्याचकडं, नाना तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखीत म्हणाला. चंद्रानं इकडं तिकडं पाहून आसपास कुणी नसल्याची खात्री करून घेतली. घरात चला, ती म्हणाली. नाना घरात गेला. तिनं पाणी दिलं. ते पिऊन तो शांत झाला. म्हणाला, चंद्रा, मला परिस्थितीनं खुनी ठरवलं आहे. वक्तानं माझ्यावर मात केली आहे. म्हणून तू तरी मला खुनी म्हणू नये. तुझा गैरसमज दूर करावा म्हणून मी आलो आहे. तेव्हा तुला जे काय म्हणायचं असेल ते आता तू स्पष्ट म्हण. मी काहीच म्हणणार नाही. का म्हणणार नाहीस? कारण माझा तसा गैरसमज झालेला नाही. कशावरून म्हणतेस? मला समजतं म्हणून म्हणते. परंतु हे खरं कशावरून चंद्रा? मी आपल्या पहिल्या भेटीच्या वेळी सांगितलं होतं की माझा मुळीच गैरसमज होणार नाही. तुम्ही माझ्यावर कितीही मोठा अन्याय केला तरी तो मला मुळीच खरा वाटणार नाही. हे तुम्हाला आठवतं का? चंद्राच्या या शब्दानं नानाचं काळीज डोंगरा एवढं झालं. तो तिच्या हसऱ्या डोळ्यात पाहत म्हणाला, चंद्रा, तू देव आहेस. या जगातील सत्य आहेस. तू जगातील पवित्र आहेस. तू निर्मळ कृष्ण आहेस. आता मी कशालाच भिणार नाही. फक्त मी तुलाच भीत होतो. पण माझं फार वाईट झालं. चंद्रा रडू लागली. चंद्रा, तुझ्यावर एकच घाव झाला आहे, परंतु माझं घर उद्ध्वस्त झालं आहे. बाप गेला, आईची आशा नाही आणि मी हा वनवासी झालो आहे. धीर धर. नानानं चंद्राला धीर दिला. तिनं डोळे पुसले. म्हणाली, कसं चाललं आहे तुमचं? चंद्रा, एक एक क्षण युगासारखा जात आहे. जेवणाचं काय करता? सैबूनं जगवलं आहे अजून. तुमची प्रकृती फार ढासळली आहे. ती नानाला न्याहाळून म्हणाली, हे पहा, गाव तुमच्या विरुद्ध नाही. फक्त जीवनाच्या जबानीवरून पोलिसांनी कंबर बांधली आहे. परंतु तेही कायमचं इथं बसलेले नाहीत. तेव्हा दिवसातून एकदा येऊन माझ्याकडे जेवत चला. मी रोज जेवण घेऊन येत जाईन. ठीक आहे, परंतु वेळ मिळेल तसा येईन. दूर कशाला? आत्ताच पोलिसांनी डोंगर वेढला होता. असं? ती चमकून म्हणाली. मग बाई, तुमच्या सवडीनं पहा. मी मात्र जेवण रोज आणीन. आता मी फार फार सुखी झालो. नानानं सुस्कारा टाकला. म्हणाला, तुझ्या भीतीनं मी झुरत होतो. एवढी का मी मूर्ख आहे? ती खुदकन हसली. नंतर नाना चंद्राशी उशीर बोलत बसला आणि शिवारात सामसूम झाल्यानंतर डोंगरात गेला. त्या दिवसापासून दररोज नाना चंद्राकडे येत होता, जेवत होता, घडीभर बसून बोलून जात होता. डोंगरात गेला की पुन्हा उद्याची वाट पाहत होता. चंद्राचा सहवास त्याला हवा हवासा वाटत होता. ती समोर बसली की तो आपली सर्व दुःखे विसरून जात होता. प्रत्येक वेळी ती त्याला नवी वाटत होती, अधिक मोहक, अधिक आकर्षक दिसत होती. रोज ती नवी लुगडं, नवी चोळी, नवा थाट करून येत होती आणि स्वतः लगट करीत होती. पण तो बुजत होता. एकदा नाना जेवला, खांद्याला बंदूक लावून निघाला. त्यानं चंद्राकडे पाहिलं. म्हणाला, चंद्रा, एक विचारू? हे काय? लेखी परवानगी देऊ? मग एक. हं, सांगा. ती त्याच्या अगदी जवळ गेली. फक्त भीतीचं अंतर राखून डोळ्यात पाहत हसू लागली. मी तुझ्या वडिलाचा खून केला असं सर्वत्र बोललं जात असता तू माझ्याशी अशी वागतेस. याचा अर्थ काय सांगशील? हो, याचा अर्थ मला हृदयाची पारख आहे. आणि एक, मी जर तुला जवळ घेऊन हृदयाशी धरली तर मी काहीच म्हणणार नाही. ती हसत म्हणाली, कधी कधी मला स्वतःला तसं वाटतं. एकाएकी तो निर्भान झाला. त्याचं मस्तक बधीर झालं, परंतु त्यानं स्वतःला आवरलं. तिचे दोन्ही दंड धरून तिला झोके देत तो म्हणाला, चंद्र हा दुरूनच सुंदर दिसतो. त्याला कधी कोण हात लावित नसतात. तो बाहेर पडून चालू लागला आणि
चंद्रा चकित होऊन पाहत राहिली. पाटलाच्या खुनानंतर अख्ख्या गावाचा कर्ता म्हणून वावरत होता. तुका पाटील आणि सखुबा नाईकडा हे दोघं गेल्यामुळं गाव त्याचंच ऐकत होता. तसेच पोलीस अधिकारीही त्याच्या शब्दाला मान देत होते. परंतु मल्ल्या, जग्या, राण्या ही माणसं अक्क्यावर उठली होती. कारण पाटलाच्या खुनानंतर एक कवडी मिळणार नाही असं अक्क्यानं मल्ल्याला सांगावा पाठवून सपशेल काखा वर केल्या होत्या. त्यामुळं मल्ल्या भयंकर संतापला होता. तो अक्क्याला आता डांबीस लेकाचा असं म्हणत होता आणि अक्क्यानं फसवलं म्हणून राण्या तर अक्क्याच्या नावानं दगडावर दगड आपटीत होता. आता उशीर करू नका, अक्क्याला उचला असं मल्ल्यानं आपल्या लोकांना हुकूम केला होता. परंतु अख्ख्या गाव सोडित नव्हता. चावडी, घर, बंदूक यांना तो विसरत नव्हता आणि वेळात वेळ काढून दररोज सारजाबाईकडे जाऊन चंद्रा आणि सारजा या दोघींचं सांत्वन करीत होता. अक्क्या आणि तुका पाटलाचं घर यांच्यातील घरोबा भलताच वाढला होता.